नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चालू करत आहोत आपण फेब्रुवारी आठवड्याचं, या आठवड्याचं राशी भविष्य। मागच्या वेळी चुकून जानेवारी लिहिलं गेलं होतं, तर थोडं ताईला खूप गडबड आणि खूप टेन्शन आहे, तर प्लीज थोडंसं समजावून घेत जा कधी काही चूक झाली तर चालू करूया आपण 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या आठवड्याचं राशी भविष्य। त्याचप्रमाणे कुंभ आणि मीन ही राशीची ब्रेसलेट संपलेली आहेत। त्यापेक्षा जर कोणी ब्रेसलेटचा अजून राहिला असेल तर तुम्ही घेऊ शकता। या आठवड्यामध्ये तीच ऑफर लागू आहे। अगदी दोन चार ब्रेसलेट आहेत, कोणाच्या नशिबाला येतील मला माहित नाही। ब्रेसलेट मी परत या वर्षी बनवणार नाहीये, तर या वर्षीची ब्रेसलेट संपतील। अगदी थोडासा जरी फेब्रुवारीचा एंड झाला तर मी तुम्हाला मार्च पासूनची रेखी त्याच्यावर करून देईल, काही काळजी करू नका। तर चला आता चालू करू आपण। ओम साईराम। भविष्य मेष राशीचा, तर मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि दुःखातून मुक्ती मिळेल असा हा आठवडा आहे। दुःखातून मुक्ती मिळेल, अडकलेला पैसा तुमचा तुम्हाला मिळेल। कोणी ना कोणीतरी माणूस तुमच्या आयुष्यामध्ये असा मिळेल की तो तुम्हाला मदत करेल आणि तुमची अडकलेली कामं, अडकलेला पैसा, ठप्प व्यापार यामध्ये काही ना काहीतरी करू शकतात ते। या प्रकारची एखादी व्यक्ती तुम्हाला मिळेल आणि या वाईट दिवसातनं ती व्यक्ती तुम्हाला बाहेर काढेल। करायचं काय आहे तुम्हाला या आठवड्याला? वाणीवर कंट्रोल ठेवा। पैसा जास्त खर्च होईल तिथं तुम्हाला थोडंसं स्वतःला थांबवलं पाहिजे की हा पैसा इथं खर्च नाही झाला पाहिजे। वाईफळ गोष्टींसाठी पैसा खर्च करू नका, पुढे जाऊन पैसा कमी पडेल। आता या दिवसांमध्ये या सगळ्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळाव्यात आणि वाईट गोष्टी या आठवड्यामुळे आपल्याला काही मिळू नाही, त्यासाठीचा उपाय आहे गुलाब, 1 कापराची वडी आणि 2 लवंगा महादेवाच्या देवळामध्ये नेऊन ठेवायच्या आहेत। नंबर आहे तुमचा 7 आणि 5। ओम साईराम। पुढचं राशी भविष्य आहे ते म्हणजे वृषभ राशीचं। तर मन अशांत राहील, सारखं घाबरल्यासारखं होईल, खर्च जास्त होतील, पैसा कमी पडेल। कोणत्याही कामामध्ये रिस्क घेऊ नका। कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळं किंवा कौटुंबिक ताण वाढल्यामुळं थोडासा ताणाचा हा आठवडा तुमचा जाऊ शकतो। हा आठवडा आहे वैवाहिक जीवन सुद्धा विस्कळीत होऊ शकतं। एकाचा राग एकावर, एकाचा राग एकावर, हे सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडू शकतात। पण हे काही होऊ नये, त्याची जास्त काही आपल्याला झळ लागू नये म्हणून उपाय करायचा आहे। दूध आणि तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत। नंबर आहे तुमचा 4 आणि 3। त्यावेळी हा उपाय केला तर मन बलवान राहील। जी काही परिस्थिती समोर येईल त्याला तोंड द्यायची ताकद तुमच्यामध्ये राहील। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला खूप चांगली सहाय्यता करणारी माणसं मिळतील। अडकलेली कामं या आठवड्यामध्ये पूर्ण होतील। पैशाची अडकलेली कामं पूर्ण होतील। पैसा कुठं गुंतला असला तरी माघारी मिळेल। एखाद्या ठिकाणचं लोन तुम्हाला हवं असलं तरी माघारी मिळेल। परदेशात जायचं असेल तरी काम होईल असा हा आठवडा आहे। शेअर बाजारात लक्ष द्या। जे शेअर मार्केटमध्ये आहेत तिथं कुठंतरी उसळी खायची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा। लक्ष ठेवून काम करा। शत्रूवर विजय मिळवण्याचा पण हा आहे। काळजी काय घ्यायची आहे? शत्रूवर विजय मिळेल तुम्हाला। काळजी काय घ्यायची आहे? तर पोटाची काळजी घ्यायची आहे। आपल्या पोटाची काळजी घ्यायची आहे, नाही तर काम पूर्ण होणार नाही आणि मग त्याच्या टेन्शनमध्ये तुम्हाला आणखीन लक्ष त्यामध्ये जाईल आणि कामं पूर्ण होणार नाही। काय करायचं आहे? दूध आणि तूप महादेवावरच्या पिंडींवर व्हायचं आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे। 8 आणि 4 हा तुमचा एंजल नंबर आहे। ओम साईराम। पुढची रास आहे कर्क रास। तर कर्क राशीला मान सन्मान मिळेल। कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तिथं तुमची चमक सगळ्यांना कळून येईल की हे काम तुम्ही चांगलं करता, या प्रकारची चमक तुम्हाला मिळेल। कोर्ट कचेऱ्या संपतील, पैसा मिळत राहील, अडकलेला पैसा सुद्धा मिळत राहील। हे पण येणार आहे डिप्रेशन किंवा एन्झायटी, झोप लागणार नाही तुम्हाला, ह्याचा त्रास संभवतो। त्याचप्रमाणे छोटे मोठं लागणं, दुखणं, अपघात याचा त्रास संभवतो। हे काही होऊ नये म्हणून गाडी हळू चालवा। छोट्या मुलांकडे थोडंसं लक्ष द्या। हात पाय या गोष्टीला काहीतरी होऊ शकतं तुम्हाला, कुठं कापलं, खरचटलं, भाजलं, या प्रकारचे छोटे छोटे अपघात होऊ शकतात। गाडी चालकांनी गाडी हळू चालवा। यासाठी काय करायचं आहे तर रोज रात्री झोपताना प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर प्रोटेक्शन सॉल्ट, नाही तर साधं मीठ घरातलं चिमटभर गरम पाण्यात घालायचं आहे आणि गरम पाण्यानं हातपाय धुवून मग झोपायचं आहे। म्हणजे ही वरची वाईट फळं तुम्हाला काही मिळणार नाही, हा आठवडा तुमचा मस्तपैकी जाईल।
ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीची नवीन प्लॅनिंग जे मागं आठवड्याभर करत असतील किंवा 15 दिवस करत असतील ती पूर्ण झाली नसतील तर ती पूर्ण व्हायची तुमच्या अपेक्षेप्रमाणाची शक्यता या आठवड्यामध्ये आहे. मोठी लोक तुम्हाला उपयोगी पडतील, प्रवास घडेल, कामं होतील, पण तब्येतीला जपा. मान दुखू शकते, काळजी घ्या. थोडंसंच असताना लवकर दवाखान्यात दाखवा म्हणजे मोठं त्याचं रूप कुठल्या आजाराचं होणार नाही. 9 आणि 7 हा तुमचा एंजल नंबर आहे. उपाय या गोष्टीला काय करायचा आहे तर अंध व्यक्तींना मदत करा काही ना काही, म्हणजे ही आलेली संकट तुमच्यावरची दूर होतील. पुढची रास आहे कन्या रास. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला मन अशांत राहील आणि घरात आणि बाहेर तुमचेच लोक तुमची निंदा करतील, भांडणे होतील. तुम्ही मदत करता एखाद्याला वेळेवर, पण तुमच्या वेळेला आल्यावर कुणीही मदत करत नाही. हे अनुभव तुम्हाला या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त येणार आहे. त्यामुळं चिडचिड होईल, चिडचिडीतच हा आठवडा जाईल, पण हे काही होऊ नये म्हणून एंजल नंबर लिहायचा आहे 3 आणि 1 आणि मीठ मोठं स्वतःवरनं उतरवा, रोज उतरवा. मोठं मीठ घ्या, स्वतःच्या डोक्यावरनं उतरवा 5 वेळा, 7 वेळा, 3 वेळा आणि बेसिंगमध्ये फ्लश करून टाका. हा सगळ्यात चांगला उपाय आहे, म्हणजे बाधा कुठली राहणार नाही आणि कामं तुमची व्यवस्थित होतील. ओम साईराम. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीला मान सन्मान मिळेल, काहीतरी चांगले काम होईल, बहीण भाऊ यांच्याशी सुद्धा चांगले संबंध होतील. ही लोक दोस्त लोक मदत करतील तुम्हाला, पैसा मिळत राहील. विद्यार्थ्यांसाठी खास आठवडा चांगला आहे, केलेल्या अभ्यासाचं फळ त्यांना मिळणार आहे. काय होणार आहे दुखणार तर तळ हात आणि तळ पाय आणि पायवरच्या पिंढऱ्या हे सगळं दुखू शकतं या आठवड्यामध्ये, तर त्याची काळजी घ्या. काय करायचं आहे तर बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल आपल्या नाभीमध्ये घालून रोजच्या रोज झोपायचं आहे, म्हणजे ह्याच्यातनं काही गोष्टी तुमच्या नीट होतील. दुसरी गोष्ट नवग्रह चौकी, नवग्रह ऑइल ह्या गोष्टी लोकांनी वापरायला सुरुवात करा. अजून ज्यांनी नसेल वापरलं तरी सांगा. मी प्रत्येक वेळी कळकळीनं तुम्हाला सांगत असते, नवग्रह खुश तरच आपण खुश राहू शकतो. तर त्यामुळे या गोष्टी करा, कर्म चांगली करा, कष्ट भरपूर करा. वृश्चिक रास. ओम साईराम. मन उदास राहील, कोणाशी तरी भांडण होईल, कोणी सहाय्यता करणार नाही, कामे पूर्ण होणार नाही. पैसा घेऊ नका, कोणाला देऊ नका. वाणीवर एवढं कंट्रोल ठेवा, रागावर एवढं कंट्रोल ठेवा की हा आठवडा तुमचा नीटनेटका जाईल. तुम्ही तोंड उघडलं, तुम्हाला चिडचिड झाली तर हा आठवडा तुमचा संपूर्णपणे विचित्र कामामध्ये निघून जाईल. म्हणून असं करू नका. छोटे छोटे वाद मोठे मोठे होऊ शकतात आणि पुढं पण हे भांडण अजून 8-15 दिवस चालू शकतं. त्यामुळे त्यापेक्षा याच आठवड्यात जर आपण शांत राहिलो तर पुढे जाऊन सुद्धा आपल्याला मिळेल. 14 तारखेला कृष्ण मंदिरामध्ये खडीसाखर आणि लोणी या 2 गोष्टी जर ठेवून आलात तर तुमचे पुढचे 2-3 महिने सुद्धा चांगले जाऊ शकतात. 2 आणि 4 हा तुमचा एंजल नंबर आहे. ओम साईराम. धनु. स्वतःला स्वतःचं मोटिवेट करण्याची, मागच्या आठवड्यापासून मी हे सांगते धनुराशीला की स्वतःला स्वतःचं मोटिवेट ठेवा, स्वतःचे प्रयत्न स्वतः करा. यातनं जर तुम्ही मोटिवेट राहिलात तर तुमचं डोकं शांत होईल, मन शांत होईल आणि मग कामं चांगली होतील. सगळं तुमच्या मागं ग्रह नक्षत्र चांगले असून सुद्धा फक्त तुमच्या मनाच्या अवस्था तुम्हाला वाईट कर्मामध्ये किंवा वाईट वेळेमध्ये नेता येते, लक्षात घ्या. म्हणून स्वतःचं मेडिटेशन स्वतः करा, स्वतःचं मोटिवेशनल स्वतःच करा, तरच तुमचं आयुष्य सुधारू शकतं. नाहीतर मानसिक ताण, डिप्रेशन, झोप न येणं, काहीतरी करून टाकू या प्रकारचे सुद्धा विचार डोक्यात येणं, हे सगळं न होण्यासाठी आपल्याला डोकं शांत ठेवणं गरज आहे. नाहीतर या महिन्याला मेडिकली प्रॉब्लेम जास्त प्रमाणात होऊ शकतात. ॲडमिट होणं वगैरे ह्या सुद्धा गोष्टी घडू शकतात. तर त्या प्रकारे आपण आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवा, रागावर कंट्रोल ठेवा, मानसिक चिंतन करा, एखाद्या देवळात जाऊन शांत बसा, घंटेच्या नादाकडे लक्ष द्या. जेवढं मेडिटेशन आणि मोटिवेशन या 2 गोष्टी कराल तर या सगळ्यातनं तुम्ही बाहेर याल. तुमचं तुम्हीच अडकलाय आणि तुम्हालाच यातनं बाहेर यायचंय, एवढं लक्षात ठेवा. ह्याला तुम्हाला कुणीही मदत करणार नाही. तरी सुद्धा परमेश्वराला, महादेवाला भस्म लावा आणि तेच भस्म आपल्या कपाळी 7 दिवस लावा. डोकं शांत व्हायला मदत होईल.
8 आणि 2 हा तुमचा नंबर आहे. पुढची रास आहे मकर रास. दिवस ठीक नाही, 7:30 चालू आहे. लोकांशी भांडण करू नका, हाताखालच्या कामगारांशी भांडण करू नका. थोडं काम इकडे तिकडे होत असेल तरी सांभाळून घ्या, कारण आत्ता या शनीच्या 7:30 मध्ये जर आपल्या हाताखालच्या लोकांशी आपण भांडण केलं तर सर्व काम आपल्या एकट्यावर पडायची शक्यता आहे. कितीही कामगार ठेवा, ते परत परत निघून जातील. त्यामुळं आहे त्याच कामगारांशी चांगलं बोला, हाताखालच्या लोकांशी चांगलं बोला. त्यावेळी तुम्हाला खर्च वाढत राहतील. भांडण कोणाशी करू नका. त्याचप्रमाणे स्किन, केस गळणे या गोष्टीचे त्रास तुम्हाला संभवत आहे, तर याकडे थोडंसं लक्ष द्या. वाणी, मन कंट्रोलमध्ये ठेवा. जेवढा वेळ तुम्हाला शांत मिळत आहे त्यामध्ये मेडिटेशन करा, स्वतःच्या कामांवर लक्ष द्या, लिखाण करा की आपण कुठं चुकत आहोत, काय करत आहोत, तर या सगळ्यातनं तुम्ही बाजूला येऊ शकता. केसर टिलक रोज लावा, म्हणजे गुरुग्रह मजबूत राहील आणि शनीची पीडा थोडीशी कमी होईल. शनीचे जे उपाय आहेत ते करा, म्हणजे त्यातनं तुम्हाला चांगले आयुष्य जगण्यासाठी थोडीशी मदत होईल. केसर जे असतं ते गुलाब पाण्यामध्ये घाला आणि त्याचा टिळक रोजच्या रोज डोक्याला लावा. आता तो नसला तर काय करू, तर अष्टगंध लावा. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला आठवडा चांगला आहे. काहीतरी खरेदी विक्री होईल, धनलाभ होईल, नवीन कामं मिळतील, प्रिय व्यक्तीला वेळ देऊ शकाल. पण नाक, दात या गोष्टींची जास्त काळजी घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. 4 आणि 1 हा तुमचा एंजल नंबर आहे. जो कच्च्या दुधामध्ये थोडंसं बोट घालून तो टिळक रोजच्या रोज डोक्याला लावा, म्हणजे हा आठवडा तुम्हाला मस्तपैकी चांगला जाईल. पुढची रास आहे, नंबर आहे तुमचा 4 आणि 1. शेवटची आणि रास आहे मीन रास. तर मीन राशीची पदप्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला पदप्रतिष्ठा तुमची होईल, म्हणजे कामामध्ये तुम्हाला जे काही आहे तिथं काम वाढेल. धंदा चांगल्या प्रकारे होईल. नवीन काम कराल, नवीन काहीतरी करायची जिद्द जी तुमच्या अंगात आहे ती आणखीन उसळ्या मारेल. आणखीन नवीन प्रोडक्ट्स तयार कराल, आणखीन नवीन काय तयार कराल, या प्रकारचा हा आठवडा असू शकतो. ज्यांना विदेशात जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा आठवडा काम करू शकतो. फक्त कामावर फोकस करा. मीन राशीला पैसा पाणी भरपूर मिळणार आहे, पण शनी तुमच्यावर खुश आहे. तुमचं कर्म चांगलं असेल आणि कष्ट करायची ताकद असेल तर शनी तुम्हाला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. मीन राशीनं आणि कुंभ राशीनं लक्षात ठेवा. फक्त कष्ट करायची गरज आहे. आपल्या आणि आपल्या कामावर फोकस पाहिजे. राग, चिडचिड, इकडनं तिकडनं येणारी माणसं सगळे गए भाडमे, लेकिन काम आपलं पहिलं सगळ्यात महत्त्वाच्या हे द्या. तुमचा नोकरी असो, व्यवसाय असो, जे काही आहे त्याला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. बाकी कोणालाही देऊ नका. तर शनी तुम्हाला भरभरून देणार आहे, या महिन्यामध्ये नाही, या वर्षामध्ये. लक्षात ठेवा. काय करायचं आहे, तब्येतीची काळजी घ्यायची. राग, चिडचिड झाला तर बीपी हाय लो होऊ शकते, चक्कर, टेन्शन या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे फक्त आणि फक्त कामावर फोकस. काम एके काम, एवढं वाक्य माझं लक्षात ठेवा. काय करायचं आहे उपाय याला आपल्याला, तर गाईला चारा घाला, गोशाळेत काही ना काहीतरी दक्षिणा द्या. तर हे होतं 12 राशीचं राशी भविष्य. कसं वाटलं छान छान कमेंट जरूर करा. परत भेटूया. मी सगळ्यांचे प्रश्न आहेत, सगळ्यांना वर्षाच्या राशीचं भविष्य ऐकायचं आहे. मला खूप वाईट वाटतंय तुमच्या ज्यावेळी कमेंट्स मला येत आहेत, पण वेळ मिळेना. पण मी खूप प्रयत्न करते की मी काहीतरी करेल आणि तुम्हाला संपूर्ण राशी भविष्य वर्षाचं सांगू शकेल. वेळ खूप कमी पडतोय, कामं खूप जास्त आहेत, त्यामुळे व्हिडिओ करायला वेळ होत नाहीये. तर मी प्रयत्न करते राहिलेल्या राशींना सगळ्यांना त्यांची माहिती मिळावी म्हणून. येत्या आठवड्याचं राशी भविष्य तुमच्यासाठी चालूच आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.